तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग या चॅनलवरती। आज आपला प्रवास होणार आहे कोकणात आपल्या गावाकडे। पण आज चाललो आहे, आपली ट्रेन आहे 1:45ची, आता निघालो आहे आपण। तर चल ना जाऊन डायरेक्ट भेटूया स्टेशनवरती। आणि आपले आई बाबा आपल्याला आज टाटा करतात, ते लोक नाही येणार आहेत। नीट जावा, सांभाळून जावा। तर चला जाऊन भेटूया खाली। तर आता आम्ही येऊन पोहोचलो आहे भायखळा स्टेशनला। पाऊस खूप होता म्हणून खाली दाखवता आलं नाही आम्हाला, खूप चिखल पण झालेला, टॅक्सी पण भेटत नव्हती। आणि आता आम्ही आलो आता भायखळा स्टेशनला। एसीची ट्रेन लागली आहे, ठाणा स्लो एसी आहे। वाट बघूया, आपली ट्रेनला पण टाईम आहे, आपली 1:15 वाजता लोकमान्य टिळकवरनं सुटणार आहे। त्यानंतर ठाण्याला काहीतरी 1:15चा टायमिंग आहे ठाण्याला। बघूया आता थोडं थांबावं लागणार ठाण्याला जाऊन, पावसामुळे ट्रेन पण लेट आहे ना, त्यामुळे आम्ही पण लवकरच निघालो घरातून। डायरेक्ट आता बघूया ट्रेनची वाट बघूया। चला बघा विजा बघा पाठी, एकदम मॉल एकदम बेकार करून टाकलं निघायच्या टायमाला। जाऊन दे, आपल्या कोकणात तरी मजा येणार आहे मस्त पावसाळ्यामध्ये। मग दाखवतो व्ह्यू पावसाळ्यातला आपला कोकणातला। चला ट्रेन आल्यावर भेटूया आता। मित्रांनो आता वाजल्यात रात्रीचे 2, आम्ही निघालो स्टेशनवर जायला। ट्रेन बघू शकतात 2:16 प्लॅटफॉर्म 7वर आम्ही चाललो 7 प्लॅटफॉर्म नंबर। सर डबा पण बघावा लागतो किती नंबरला येणार, म्हणजे कितवा येणार आहे। 2 वाजलेत, पाऊस अजून गेलाच नाही। पाऊस मागातपासून लागतोय तो अजूनपर्यंत कंटिन्यू पडतोच आहे। ट्रेनमध्ये जाऊन एखादा ट्रेन आल्यावर भेटूया। आता आम्ही आलो आहे स्टेशनवरती, अजून काय ट्रेनचा नंबर लागलेला नाही, बघू शकतो। माणसं पण बरीच आहेत, सगळीजण त्या ट्रेनची वाट बघतात। निघाली आहे तिकडनं, बघू आता किती वेळात येते। कोच नंबर काय लागलेले नाहीत, तर बघू। आपण केलेली 2 वाजता ऑर्डर बर्गर किंगमधनं तर आलेली आहे। थांबून जाऊन भूक लागली, गेलो धावत धावत आणायला। 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आलेला तो, बरं झालं आला तो। त्याला बोलवतो 7 नंबरवर या, त्याशी अलाउड नाही करत पुढं पण ते यायला ऑर्डर। बरं झालं आली ती, भूक लागलेली 2 सकाळी, म्हणजे निघाल्यानंतर नाश्ता केला, दुपारी जेवलो, नंतर संध्याकाळी पण लवकरच जेवलेलो आम्ही। ट्रेन तर मला वाटत नाही एवढं लवकर येईल, 2:20 वाजून गेले आहेत। आता बघितलं आम्ही ह्याच्यावरती ट्रेनच्या, अजून ट्रेन सुटलीच नाही तिकडनं, लोकमान्य टिळकवरनं अजून ट्रेन सुटलीच नाही। जाऊन दे, आम्ही बोललो इथंच चालू केलं आता खायला। पेरी पेरी मागवलेला, कंटेनर वेगळा दिला, बोललं पिशवीत टाकून मिक्स करा। चालू आहे, मिक्सअप चालू आहे। एक बर्गर आहे, त्यामध्ये ना सॉस टाकला नाही 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 नाही, ह्याच्यातच खावं लागणार पॉपकॉर्न सारखे। तर तुम्हीच खावा, नका नको। नीट पकडा, नीट पडतील सगळे खाली। मी नीट पकडू बाबा, एवढा तिखट सगळ्यात काढलं त्याच्यामध्ये। तर आता फायनली आपली ट्रेन अनाउन्समेंट झालेली आहे। वाजलेत आता 2:45। होऊ आता सगळी माणसं आता निघाली आहेत आपापल्या डब्याकडे। आपला डब्बा आहे B1, आपण आलो आपल्या डब्याच्या इथे।
ट्रेन आता जस्ट निघाले लोकमान्य टिळकवरनं. बघूया इथे किती वाजेपर्यंत येते. आता वाजले तर 2:45. झाले झोपेनी काही झोपले ते. तर चला ट्रेनची वाट बघूया. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. वाजले आता 3:15. 3:15 वाजता आलेली आहे आपला लोकमान्य टिळक मडगाव एक्सप्रेस. आपल्या डब्याच्या इथे काल तर काय रात्री तुम्हाला दाखवता आलं नाही कारण ट्रेन पण लेट होती आणि माणसांना पण सगळी त्यांना झोपलेली. परत आपण बोलणार आवाज जाणार त्यामुळे आपण मग रात्री काय एवढं शूट नाही केलं. आलो आपण रत्नागिरीला. सकाळचे 10 वाजले. ट्रेन लेटच आहे एवढं काय हे नाही. 10चा टायमिंग ॲक्च्युली कणकवलीचा होता. तर बघू आता किती वाजेपर्यंत पोचते कणकवलीला. आल्यावर मजाच वेगळी आहे. चला तुम्हाला दाखवतो आपली सीट. रात्री तर काय दाखवता आलं नाही. एवढी गर्दी पण नव्हती ट्रेन. सँडविच ब्रेड ऑमलेट 2 लोअर सीट. आपलं सिरियल चालूच आहे काय बघते. हां आता आपण पोचलो आहे कणकवली स्टेशनला. फायनली वाजले आता 1:15. गाडीचा टायमिंग होता 10चा. गाडी तब्बल 3.5 तास लेट आहे कणकवलीला. तर स्वागत आहे कणकवलीला. मॅन शो उचलते सामान. पण बॅग मला उचलायला दिली नाही. गावाला आल्यावर ताकद येते तिला. कुठली ताकद येते का पाय ठेवला नाही का लगेच भाई बिल्डर झाली. आपण पोचलो कणकवली रेल्वे स्टेशनच्या इथे.
जाऊया रिक्षा करून डायरेक्ट बस डेपोला, तिथे जाऊन भेटूया. तर आता आपण आलो आहे आपल्या बस डेपोकडे, कणकवली बस डेपोच्या इथे. अजून आपली बस अजून लागली नाही आहे. टायमिंग तिचा होता 2:15चा. आपण बघूया वाट कधीपर्यंत येते. बाजूची बस जाणार आहे आता मुंबईकडे, तर बघू आपण थांबूया थोडा वेळ, वाट बघूया आपल्या बसची. तर फायनली आपली बस इथे आलेली आहे कणकवली ते देवघर. बघू शकतात लाईन, माणसं पण खूप जाणार आहेत देवघर साईडला. बघूया आपल्याला कशी भेटते. अशी भेटली तर खूपच छान. चला आज जाऊन बघूया. आपण निघालो आहे देवगडला. बस भेटलेली आहे, मोठी सीट पकडली आहे. 12 तास बसमध्ये प्रवास करायचा आणि 12 तास ट्रेनमध्ये, हे फरक आहे. इथे 1 तासामध्ये झालं तर एकदम खराब होऊन जाते बसमध्ये. आपला ट्रेनचा प्रवास कसा परवडतो. आपण येऊन पोचलो आहे देवगड बस डेपोच्या इथे. आताच बस गेली कणकवलीवरनं आलो ते. आपल्याला इकडनं जायचं आहे परत कातवनला. भेटूया डायरेक्ट आता. बघूया आता गाडी कुठली गावते ती, नाही तर रिक्षा करून जावं लागणार आहे. आपला